आज या ठिकाणी संग्रामचा मित्र म्हणून आलेलो आहे। प्रत्येक माझ्या संकटामध्ये संग्राम माझ्या बाजूने उभा होता, आजही आहे, उद्याही राहणार। एक मैत्रीच्या नात्याने मला इथं येणं क्रमप्राप्त वाटतं, हा माझा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीने एक हिंदू विचार घेऊन तो समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फिरतोय, प्रत्येकाला आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, आपलं मत मांडल्यानंतर एक विशिष्ट समाज एका व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी एकत्रित येणं, ही घटना अतिशय निंदनीय आहे। म्हणजे त्यांनी काही बोलावं तर ते मान्य, आणि आज एक लोकप्रतिनिधी, जनतेतून निवडून गेलेला लोकप्रतिनिधी जर आपले विचार मांडत असेल, ठीक आहे, त्याला विरोध करायचा अधिकार आहे, पण कॉर्नर करायचा जो प्रयत्न हिंदू म्हणून करण्यात आला, या विरोधात भूमिका घेण्यासाठी अहिल्यानगरचे सगळे युवक, सगळे हिंदू विचाराचे लोक एकत्रित येऊन पक्षविरहित आज या ठिकाणी संग्रामला समर्थन देण्यासाठी आलेला आहे। आणि हा विषय फक्त संग्राम नव्हे, कोणीही व्यक्ती जर हिंदू म्हणून टार्गेट होत असेल तर त्याच्या पाठीमागे एवढा जनसमुदाय प्रत्येक गोष्ट उभा राहील, अशा प्रकारचा संदेश अहिल्यानगर मधून आज आम्ही महाराष्ट्राला आणि देशाला देण्याचा प्रयत्न करत आहोत।